हॉस्पिटलमध्ये वाट पाहते. तिला विश्वास होता ज्याच्याकरता मी त्याग केला, ज्याच्याकरता मी लग्न लावलं तो मला वाचवेल असा विश्वास तुम्हाला असतो महिला मंडळ. परत आला, समुद्राच्या काठाजवळ गेला. समुद्राला लाटा वाहत होत्या. समुद्राच्या लाट येऊन आदळत होती. त्यानं ठरवलं जी माझ्या नावाने कुंकू लावते, माझ्या नावाने मंगळसूत्र बांधते, वा तिला मी वाचू शकत नाही. मी आता आत्महत्या करतो. काय म्हणतो तो? मी आत्महत्या करतो. एक मन म्हणत होतं नको रे, ती खिडकीतून वाट पाहते, तिला हिंमत दे, तिला आशा आहे गावाकडे गेलाय माझा मालक, मला वाचवेल. एक मन म्हणत होतं ती वाट पाहते हॉस्पिटलमध्ये, कुंकवाची वाट, खिडकीतून वाट पाहत होती. 1 महिना झाला महाराज, पैसा कोणी देत नाही गरिबीला. शेवटी पेंटू दादा, या गरिबाचं कोणीच वाली नाही, फक्त गरिबाचा तू वाली असतो रे बापून. माझी बघ गरिबीची परिस्थिती होती बापून. तुमच्यासारख्या लोकांनी मला मोठे केलं तात्या. वर्गडीच्या मंडळीने मला बोलवलं तुम्ही, एवढा मंडपात मला बोलायला ताकद तुम्ही दिली. आम्ही कसे मोठले. एकतानगरमध्ये किती दिवस झाले सप्त्याला. आबा तुम्ही किती वेळा बोलला, आमदारचे आबा, तुम्ही आम्हाला मोठे केलं, आम्ही मोठे नाही. अहो तुम्ही पाकिट भरतात, फुलार टाकतात आणि आमच्या पायावर तुमचं मस्तक ठेवतात. आम्हाला रडू येतं बापू, आम्हाला मोठे करणारे तुम्ही. गिरणी कामगाराने विचार केला, वाट पाहते ती कुठे? हॉस्पिटलला. हॉस्पिटलच्या दिशेने परत आला. वाट पाहत होती आपल्या कुंकवाची अर्धांगी. 1 लाख रुपये कोणी दिला नाही. हॉस्पिटलच्या पायरीवर, हॉस्पिटलच्या पायरीवर, कॉटेज हॉस्पिटलच्या पायरीवर पाय ठेवणार. डॉक्टरला नर्स पडत आली. नर्स आणि डॉक्टर पडत पडले. अहो दादा या सही करा, पटकन सही करा, तुमची पत्नी आम्ही वाचू शकतो. पटकन सही करा, तुमची पत्नी आम्ही वाचू शकतो. पटकन सही करा, मी घेऊन चाललो. ताई पैसे कोणी भरले? 1 लाख. 1 लाख कोणी भरले? त्या झाडाखाली एक भिकारी बसत होता. त्या झाडाखाली एक भिकारी बसत होता, ज्याला तुम्ही 25 पैसा रोज टाकत होते ना, त्याने 1 लाख भरून निघून गेला बापू. 1 लाख भरले. टाळी माझा बापू, टाळी माझा. 1 लाख भरून निघून गेला पप्पाजी. गेला हॉस्पिटलच्या झाडाजवळ गेला. गेल्यावर तिथे कोणीच नव्हतं. कुठला भिकारी? महाराज त्याची ताकद मोठी. तुमचा काहीच ठेवणार नव्हतं महिला मंडळ. ज्या ज्या दात्यांनी, ज्या ज्या दानशूरांनी दान दिलंय, मी त्यांच्या सगळ्यांच्या पायावर मोठं मस्तक ठेवतो. मस्त हा सप्ताह एकट्याचा नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बाबा मला अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती, मग मी कमळापती. तुझ्या पायाजवळ मला जागा दे आणि अखंड तुझं नाम माझ्या कंठामध्ये राहू दे. गुण गायीन आवडीने हेची माझी सर्व जोडी. हात वर करा. विठोबा रखुमाई, अरे विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 अरे विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,
बार घुमाई ओ 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 बार घुमाई हरि जय 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 ओ बार घुमाई 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 गबा 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 करा हात खाली करा. धुळे जिल्ह्यातला पहिला गाव पाहिलं बा. हात वर करा, हात वर करा, पण खाली करायला बोललो का मी? गाव का हुशार आहे? एवढं ऋण वरखडीच्या आलांचं कसं काय फेडू मी आता? एवढा मोठा फुलारी एसटी मा असाच बशी जास लाखा अर्थामा फिरी तुम्ही शिरपूर बघा ना कितला किलो ना व्यावा फुला बरा म्हणा भाऊ उपडी जाई बरं. कोटी कोटी धन्यवाद. एक डॉट टाळी वाजून द्या. दादा तुम्ही आणला एवढा फुला? कोणी आण? दादा 30 वर्षना कीर्तन कार्य घेऊ म्हणा अहो क्षमा एवढा फुल अर्धा खाणे म्हणे हा जिरीगी, हा जिरीगी, खूप जिरीगी. नाही तर 3 फुले 4 पाणी एक नि फेटा मला अटकाय दिना डोयामा बुक्का लावाल का डोयामा घाल दिना पण एवढा फुलात असा नसा फिरीस मी आधी. अभिनंदन सगळ्यांचं. खूप टाळी वाजा बाबा. महाराष्ट्रातलं तोंड चोपड्यापणा करत नाही बरं का मंडळी. ताथ्या तोंड चोपड्यापणाने आमदारचे आबासाहेब एकतानगरची मंडळी पिंटू दादा पहिलाच प्रसंग माटी दादा माझे डोळे भरून आले हो. माझं आयुष्यात 30 वर्ष झाले मला कीर्तन करून आलं कितला 30 वर्ष मग पहिला पहिला फुलार्थ का मी आज एवढा फुला. धन्यवाद. विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 करात खाली. वा वा. पहिलाच बाबाचा खामी इथला नाचणार. 1 नंबर बाबा करता टाळी वाजून द्या. बाबा कितलं वय? 67 वय मा इथला बाबा नाची राहणार. तर तरुण पण मा बाबा कितला नाची. एक गौरव का मी तुकोबा राय म्हणतात बाबा बर का. रावणाची परिस्थिती होती. रावण मागण्याकरता गेला होता कुणाकडे? जानकी मातेकडे. काय मागितलं त्याने? 80,000 पत्नी होत्या त्याचे. किती? रावणाचं किती? 80,000 बायका. रावणाचं 1,00,000 पोरे. कोण? रावणनं 1,00,000 पोरे 80,000 बायका 1,25,00,000 नातू. कोणाचं आहे? रावणनं 7 कोटी घरे सोनाना होतात. रावणना सोनाना रावणना घरे सोनाना होतात. आपला पण काय शे? एक बांडी म्हैस, एक चिपडी बायको, 2 शेंबड्या पोरे, एक टपरी तरी गावामध्ये मारत नाही. एवढं वैभव होतं. 80,000 बायका. अख्खी नगरी सोनाने होती. अख्खी सोनानी कशी होती? एक बाई सोनाले वाले बाईला 2:30 वाजता लागून बम काढी. नकली सोनं इथलं मार खावडस. आणि काय सोनं मागतो तुम्ही? अमुक बनायली हो, कालमन बनायली हो, पोतमान बनायली हो. बनवू नका. तुमचं खरं सोनं तुमचा पती आहे. टाळी वाजा. घरात स्वर्ग ते. फक्त तुमच्या घरात भांडणं नको. तुमच्या घरात देव तुमचा पती आहे. स्वामी काच गुरु भक्त पितृवचन सेवापती आहे. असेल कोणी माझी माता मी कीर्तन पाय पडतो अशी कोण माता आहे का? रोज पतीचं दर्शन घेते 2 वेळा. आहे का कोणी वरखडीमध्ये?
रोज आपल्या पतीचं रोज दर्शन घेते. हाय कोणी माता एक बी नाही. असा एखादा पोरगा आहे का तरुण पोरगा त्याच्या मोबाईल मध्ये आई बापाचा फोटो आहे. हाय का एखादा तरुण मंडळी मोबाईल मा असा मोबाईल ही चकतात फोटो आहे मायना बापना डायरेक्ट नट नटीना फोटो आहे मोबाईल. त्यानंतर तिला काही संबंध नाही. एवढा भारतामध्ये एक देश 5 पतिव्रता भारतामध्ये झाल्या किती 500 रुपयाला नकली सोनं लिहून दिनभर घालत 14 महिना कोणीच विचारलं भगवान दादा. एक दिन चोर उन्हात चोरसने म्हातारीले जोड 2:30 वाजे तरी देता देईन कितला नकली सोनं इथलं मार खालवर नकली 2:30 वाजता किती लई जा तुम्हाला दर्शन काय करेल म्हणजे लई घ्या मग लई जाऊ द्या त्या चोरसने दरवाजापर्यंत घ्या तिथलं माय बोली पण नाही लई जाऊन नकली ते म्हणे नकली नकलीचे म्हणे नकली म्हणतात त्यांना पोटमा आग होई ते आणखी रिटर्न होणार परत आणखी म्हातारीला जोडी कितलं बी जोडा म्हणजे मला फरक पडत नाही. तुमच्यापेक्षा माझा नवरा मला रोज मारतो चोरसने बी जिरली. शब्द कळलं का. तुकोबारा म्हणतात मला धन नको मला द्रव्य नको मला पद नको मला प्रतिष्ठा नको मला पाहिजे संतांची संगत. अभंग 30 तो गमने गर्भवासी न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा गुण गायन आवडी गुण गायन आवडी. पप्पाची संताची संगत मोठी कोणाची तू संगत करे संतन की तुझं जीवन सुधरून जाईल. काय बनेल अच्छी बनेगी तू अच्छी बनेगी तो बिगड़ी बनेगी. संतन के संग लग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लग रे ओ अच्छी बनेगी तेरी बिगड़ी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. जी की बन गई प्रहलाद जी की बन गई जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. हरि चरणों में लग रे तेरी अच्छी बनेगी संतान के संग लग रे तेरी अच्छी बनेगी संतान के संग लग रे तेरी अच्छी बनेगी. शेवटला दृष्टांत आहे. तुकोबाराचं कीर्तन झालं पप्पाजी 14 लोक होते लक्षात ठेव. शेवटला दृष्टांत तुकोबाराचं कीर्तन झालं लोगाव आणि तुकोबार चालू होते घरी. कुठे चालू होते तुम्ही त्या सदुंबरीकडे गेले त्या देव परिसरात सदुंबरी लोगाव हे गाव आहेत ना. तुकोबार कीर्तन झालं 12 वाजता आम्ही घरी जातो. तुकोबाराच्या हातात काय खांद्यावर विणा आहे एखाद्यामध्ये चिपड्या खांद्यावर विणा उपरणं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चालले दरी कपड्यात कड्या कपरातून लोगाव देऊ आणि नेमकं 14 लोक आडवे झाले. 14 लोक कोण 14 चोर आडवे झाले. 14 काय झाले आडवे झाले. तुकोबाराला आडवे झाले. काय असेल ते देऊन टाका. तर आमचं काय असतं रोकच देतस तुम्ही रातले देतस असं जगमा एकच बँक आहे फक्त कीर्तनकार रोख भेटस
बडं खातं उधार. डॉक्टरकडे पोरं रांगायला लागे तरी डॉक्टरला पाय देतं, पोरग खेवायला लागे तरी पाय देतात नाही. कीर्तनकाला रोग देतं, रोग रातलेच. त्यावेळेला तुकोबाराचे मिळाली दक्षिणा असेल, आडवे झाले आणि तुकोबाराला म्हणाले काहीतरी द्या. तुकोबारा म्हणाले माझ्याकडे काहीच नाही, फक्त आमच्याकडे कोणतं धन आहे? आमचं धन कोणतं आहे? आम्हा घरधन शब्दाची रत्ने, शब्द धन वाटू जण लोक, शब्दाचे शस्त्र, शब्दाचा यत्न करू. तुकोबाराचा शब्द धन होतो. पण त्यावेळेला तुकोबारा म्हणे माझ्याकडे काहीच नाही. म्हणून आमना बरोबर चला. तुकोबाराची तब्येत चांगली होती. 14 चोर तुकोबाराला घेऊन गेले. मोठा सावकार माणूस त्या गावातला, सावकाराकडे झोपलेले लोक. तुकोबाराला वरती चढवलं 2 वाजता. तुकोबाराचा विषय चोर नव्हता, रात्रंदिवस विषय आमचा झाला. नारायण तुकोबारा वरती चढले. 14 खाली राहिला. तुकोबाराला वर चढवलं. सावकाराचं घर, 4-5 सुना, 4-5 मुलं, गजगंड पैसा सावकाराचा. तुकोबाराला वर चढवलं. फेका म्हणे फेका. काय फेका? फेका जड फेका, जड. तुकोबाराने घट्या फेक दिला. घट्या डायरेक्ट घट्या फेक दिला. तुकोबाराने म्हणू लागले, तुकोबाराने घट्या फेकला. यांनी काय जायचं खालून जड फेका, जड. मग तुकोबाराने उखाय फेक दिलं, खलबता फेक दिना, शी फेक दिनी, वरला फेक दिना. असा तर या म्हणायचं का जर जागी वय घ्या आपल्या आंबे आहेत लावणी पुढी. 14 खाली तुकोबारावर. तुकोबारा हलकाल का फेका, हलकाल का. तुकोबारा गायण्या फेकायला लागल्या, गायण्या सुपडा फेकायला लागल्या. तुकोबारा डालक्या फेकायला लागल्या. असं करता 4 वाजले. संतांचे संगत और दृष्टांत आहे. किती वाजले? 4 वाजले. तुकोबाराने काकडा सुरू केला.